नमस्कार मित्रांनो, बऱ्याच दिवसातून आज परत एकदा व्हिडिओ घेऊन आलोय. मी विनोद कावराम जाधव. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि या नवीन वर्षात तुम्हाला खूप सारं धन प्राप्त हो, खूप सारा प्रॉफिट हो आणि नवनवीन यश कीर्ती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आज आपण प्रथमतः बँक निफ्टीच्या लेवल्स पाहूया. बँक निफ्टीची मेक और ब्रेक लेवल आहे 47,785 48,785 च्या वरती राहिला तर तो 49,48 जाईल, 49,300 पण जाईल आणि जास्तीत जास्त टार्गेट 49,600 जाईल. उद्या मला वाटतंय मार्केट वरतीच असेल, कारण की आत्ता जर डाटा बघितला US मार्केट एक 500 पॉईंट वरती आहे. त्यामुळे मित्रांनो, उद्यासाठी जर पकडलं तर 49,600 बँक निफ्टी टार्गेट पॉसिबल आहे. पण बँक निफ्टीने उद्याची ओपनिंग 48,785 च्या अबव दिली आणि 49 अबव ट्रेड करत राहिला तर 100% 49,600 जायची शक्यता जास्त आहे. जर सपोर्ट पकडला तर 48,500 पकडा. 48,500 सायकोलॉजिकल लेवल. 48,500 ला सपोर्ट घेईल मार्केट आणि समजा पडलं तर वरती जायची शक्यता असेल. निफ्टी हा आज 100 पॉईंट्स अपला जाऊन परत खाली आला, परत वरती गेला, झिगझॅग मुवमेंट केली आणि चांगली मुवमेंट झाली. लोकांना झिगझॅग मुवमेंटमध्येच पैसे मिळतात. तर निफ्टीची मेक और ब्रेक लेवल उद्यासाठी 23,217. 23,217 च्या अबव राहिला तर तो 23,288 आणि 23,364 असा जाऊ शकतो. जर खाली आला 23,217 च्या तर तो पहिलं टार्गेट येईल 23,140 आणि नंतर दुसरं टार्गेट येईल 23,70 और 23,050. हे पकडून चला. 23,050 और 23,100 ही स्ट्रॉंग सपोर्ट लेवल आहे. इथून मार्केट खाली यायची शक्यता थोडी कमी आहे. उद्यासाठी जर पकडला तर 23,300 हे टार्गेट, 23,300 23,400 हे टार्गेट अचीव होऊ शकतं. नेहमी सांगतो, बाय BSE, बाय CDSL. मित्रांनो, हे स्टॉक घेऊन ठेवा. तुम्हाला किती पैसे देतील माहीत नाही, पण मी तुम्हाला सांगेल हा शेअर घेऊनच ठेवा तुमच्या पोर्टफोलिओमध्ये. 1-2 तुमची जशी काही इच्छा असेल, बाबा मला एवढा महागात शेअर नाही घ्यायचा तर 2च घ्या. 10,000चे घ्या, 20,000चे घ्या, 50,000चे घ्या, 10 शेअर घ्या, पण घेऊन ठेवा. तुम्हाला किती पैसे देईल याची काही गॅरंटी नाही. खूप सारे पैसे मिळतील. आता पाहिलं तर BSEचा ब्रेकआउट होतोय. BSEचं पहिलं टार्गेट हिट होण्याची शक्यता आहे 6,000. हे मी खूप दिवसापूर्वी, म्हणजे साधारण 1-1.5 महिन्यापूर्वी दिलं होतं की BSE 6,000 जायची शक्यता जास्त आहे. BSEला 6,000 जर ब्रेक केला तर BSE 6,400 लवकरच जाईल. त्यानंतर CDSL माझा फेवरेट. मित्रांनो, CDSL घ्या आणि आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवा. परत 2,000 जाईल. बाय CDSL फॉर द टार्गेट 2,000. MCX ही परत 6,000 7,000 जायची शक्यता, लवकरात लवकर 6,500 आणि 7,000 जायची शक्यता आहे. बिंदास बाय MCX. डोंट वरी अबाउट दॅट. नंतर येईल खूप सारा. आता बघितलं तर झोमॅटो खूप खाली आलेला आहे. साधारण 310 पासून तो 220 म्हणजे साधारण 100 रुपीज जवळजवळ हा बऱ्यापैकी 40% त्यांनी करेक्शन दिलेलं आहे. याला करेक्शनच म्हणावं लागणार. आणि आता बघा, इथे त्याने सपोर्ट घेतलाय. जर हा सपोर्ट वर राहिला तर हा पुन्हा वरती जाईल. अदरवाईज जर पॅटर्न जर तुम्ही चेक केला तर हा M पॅटर्न बनलेला आहे आणि M पॅटर्नने हा ब्रेकडाऊन दिलाय. त्यामुळं खाली याची शक्यता पण आहे. पण इथे खाली येण्यापेक्षा जर ह्याच्यावरती राहिला तर तो पुन्हा 280 आणि जायची शक्यता, 300 जायची शक्यता जास्त. सो झोमॅटो हा चांगला, फंडामेंटली चांगला स्ट्रॉंग स्टॉक आहे. घेऊन होल्ड करा, काही प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट आहे कोल इंडिया. कोल इंडिया का घ्यायचा? आता गव्हर्नमेंट सध्या पॉवर सेक्टरला काहीतरी मोठं यावेळेस डिमांड येऊ शकतं. सो कोल इंडिया हा चांगला स्टॉक आहे. याला घेऊन ठेवणं काहीच प्रॉब्लेम नाही. आणि साधारणतः खूप खाली आलेलं आहे.
540% करेक्शन आले. 360 इट मीन्स ऑलमोस्ट 160 पॉईंट्स करेक्शन आहे. 50% करेक्शन झालेलं आहे मार्केट. बाय कोल इंडिया अँड होल्ड. मनप्पुरम फायनान्स. माझा एक मित्र मला म्हटला होता, या शेअरला काय काय टेन्शन आहे, लोकांचं सोनं घ्यायचं ठेवायचं, काय टेन्शन आहे ना. म्हणून मित्रांनो त्याचं थोडंसं ऐकतो आज. हा मला बोलला होता जवळजवळ हा शेअर काहीतरी 80 रुपयाला असताना. परत ते वाक्य आठवलं म्हणून तुम्हाला सांगितलं. बाय अँड होल्ड मनप्पुरम फायनान्स फॉर द टार्गेट 200. बाय मनप्पुरम फायनान्स. दिलेल्या माहितीवर समाधानी असाल, लाईक आणि शेअर जरूर करा. मित्रांना सांगा. धन्यवाद.